सोलापूर शहरातल्या जनतेचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. या राज्यामध्ये विकासाचं राजकारण, विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेने त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला. जो जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला, विमानसेवा असेल, धुळेरी पाईपलाईन असेल, IT पार्क असेल, हे सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे. हे शहराने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आणि मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो. त्यासोबत आमच्या शहराच्या अध्यक्ष रेणुताई तडवळकर असतील, यासोबत आमचे शहरामध्येचे आमदार देवेंद्र कोटेजी असतील, आमचे उत्तरचे आमदार असतील, सन्माननीय जे मालक असतील, किंवा अत्तरगडचे आमदार आमचे सचिन दादा असतील, सगळ्यांनी त्यांना मेहनत घेतली आणि या शहरामध्ये आम्हाला आनंद होत आहे. पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या पक्षीय सत्तेत आला आहे. स्वतःच्या भारतीय जनता पक्षाचा भारतीय पहिल्यांदा स्वतःचा पक्षीय बसून आणि या शहराने दाखवून दिलेलं आहे. त्या व्यक्तीचं राजकारण नाही, त्या प्रमाणाचं राजकारण चालतं, त्या व्यक्तीचं राजकारण नाही, त्या पक्षाचं राजकारण चालतं. हे भारतीय जनता पक्षाला जनतेने दाखवून अरे मुसळी सुद्धा साफ झाला. आता 4 ठिकाणी आपण बघितलं एमआयएमचा 4 ठिकाणी निवडून आलेला आहे. आपल्या अपेक्षितच होतं, याच्यापेक्षा वेळ काही होत नाही. पण मला समोरच्या विरोधी पक्षाचा जो उमेदवार होतो या नेत्याची कीव येतो की एमआयएम सारखा पेक्षा विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचा पायपच झालेला आहे. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. काँग्रेस आपण विजय देशमुख या विजयामध्ये आहे. तुम्हाला माहिती तुमच्या घरी काय झालं, तुम्ही काय करावं, त्या संदर्भात काय करू, काय पण मी सांगेन की आजचा दिवस आहे विजय साकार करण्याचा. आजचा दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा. आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा आणि तो आपण करूया. या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी खूप वेळ आपल्याला या शहराच्या खासदार पद्धतीने शिंदे यांचं राजकारण आता अस्थ झालं, राजकारणाचं अस्थ झालेलं आहे. काल त्यांनी किंबहुना जबाबदार येतात, स्त्रीतवादी करतात, राष्ट्रीय नेतृत्वावर, राज्याच्या नेतृत्वावर काहीतरी टीका करायची, प्रसिद्धी करायचं. त्याने तेच केले. पैसे स्वतः वाटण्यामध्ये निवडणुकीमध्ये करत होत्या. डिजिटल त्यांची घटना समाज सभापतीच्या निवडणुकीची चालू होती आणि आपण हा उमेदवार कोण माहिती आहे, हा उमेदवार सोलापूर महानगरपालिकेत मिळाले अभूतपूर्व यश. आम्हाला पण लावू ना काय संबंध सोलापूरमध्ये भाजपाला काय सांगाल? सोलापूरकरांना ज्या अपेक्षा आहेत विकासाच्या, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण होते. आणि अनेक विमानसेवा असेल, पाणी पुरवठ्याचं टेंडर असेल, 100 बसेस असतील, या सगळ्या कामांना जी अपेक्षा सोलापूरकरांची होतीये पूर्ण, त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक कौल दिलेला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व शहराच्या अध्यक्ष रेणुताई तडवळकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन 75 भारतीय जनता पार्टीकडून मला वाटतं आतापर्यंत हाती आलेल्या निकालात 78चा टप्पा पूर्ण झालेला आहे. आणखीनही काही जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे. या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ता, विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. हे तुम्हा सर्वांचं यश आहे.
काँग्रेसला आतापर्यंत एकच जागा मिळाली. काँग्रेस कधी काळी सत्तेत होतं, मात्र आता साधारण यासाठी सर्वस्व दुर्दैवी खासदार असलेल्या प्रणिती शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत. नगरपालिकेच्या वेळेस मी बोललो होतो की त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फक्त दिल्लीत राहणं पसंत केलेलं आहे. राहुल गांधींच्या सहवासात जास्त राहिल्यामुळं प्रणितीताई त्यांच्या बहिणीप्रमाणेच अशा बेताल वक्तव्य प्रचारात सुद्धा त्या स्ट्रॅटेजीमुळे आज काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आहे. आम्ही त्या भागात लढत द्यायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की सोलापुरात अनेक भाग हे MIMच्या विचाराचे भाग होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय मोठं म्हणता येणार नाही. मागच्या वेळेस 9 होते, त्यातही त्यांचं कमी झालेलं आहे. परंतु महाविकास आघाडीचे सुपडा साफ त्या ठिकाणी झालेलं आहे. लोकांनी स्पष्टपणे मॅन्डेट भारतीय जनता पार्टीला 8 जागा आलेल्या आहेत. काय फार ते 2चं महत्व देत आहे तुम्ही? हे करून 8 जागा आलेत. 2 नंबरचं काय महत्व देत आहे? भारतीय जनता पार्टी 80 ते 85च्या फरकाने राष्ट्रवादीने युती केली होती, मात्र कुठेतरी 4 जागांवर त्यांना समाधान मानावं. काय उत्तर असणार आहे? तुमच्यावर आरोप लागले होते. त्याही नेतृत्वाने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जी भूमिका घेऊन निवडणूक हाताळायची असती ती न करता स्वतःपुरतं प्रभागातच मर्यादित राहिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव झालेला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पराभवाला ते स्वतः इथलं नेतृत्व जबाबदार आहे. महापौरचा जो विषय आहे, आता कुणाला संधी मिळू? भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी, विशेषतः मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार गोरे साहेब हे त्याबाबतचा निर्णय घेतले.